आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण अशा विविध पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्रीवर्गाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष, सर्व सहसचिव, सहसेक्रेटरी, सर्व सदस्य, कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सीटू संलग्न. महाराष्ट्र राज्य रायफल असोसिएशन व विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डेरवण येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग युथ गेम स्पर्धेत कोल्हापूरच्या 2 युवा नेमबाजांनी सुवर्ण पदके पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. 17 वर्षाखालील ओपन साइट रायफल मुली गटात कुमारी नाविन्या श्रीपाद लोहार, राहणार कळंबा, जिल्हा कोल्हापूर, हिने 400 पैकी 346 गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तसेच 14 वर्षाखालील एअर पिस्टल मुली गटात कुमारी आराध्या अक्षय कांबळे हिने 400 पैकी 351 गुणांची अचूक कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक नेमबाज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये कोल्हापूरच्या या दोन्ही खेळाडूंनी अचूक नेम साधत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोन्ही खेळाडू सध्या लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमी कोल्हापूर येथे नियमित सराव करत आहेत. त्यांना दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक, उपसंचालक, सेक्रेटरी व जॉईंट सेक्रेटरी यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रशिक्षक अक्षय मुळीक व प्रथमेश नरके यांचे त्यांना प्रशिक्षण लाभले. तसेच पालक श्रीपाद लोहार आणि अक्षय कांबळे यांचेही मोलाचे प्रोत्साहन मिळाले. या सुवर्ण यशामुळे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक आणखी वाढला असल्याची भावना क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.